हे सारं काम मला करायला विचार नुसते आयत्या वाईत्या बसाद्या. एकीला लागतो मेकअप, एकीला लागतो जवळ नवरा. मी मेले काम करू करू आणि हा बाबा कसलाच काम करू लागत नाही. काय ग काय बाडबाड चालली तू? एवढ्यातच आपलं आयुष्य गेलं बाडबाड करीती. अरे आता दूध घालून आलोय मी. मग दूध घालणं सारं त्याचा काय आपणच घातलं का? तुम्ही दूध घालायला जाणार, मी रानातली कामं करणार, घरातली करणार. काय काय करायचं बरं? आता लाईट येईन परत मला दार घालायला जावं लागतील. आणि ते दोन पोवळे काय करतात? ते आहेत ना करतील ते बी. करतील ना? हा मग काय ते काय ए बाबा तिकडे जा, झाला आम्हाला नाही राहायचं. अरे एक लहान आहे एक आहे थोडा भर. आता तो भोसर आहे थोडा. हा तो बाबूराव माय भाऊ है ना? हा मग सारे भोळे आहेत तुम्ही एकटे शान आहेत काय नु? चालूच राहत. आपल्याला जमत नाही. मला नाही, मला जमानत झालंय. मला वायली द्या. व्हायली द्या. हा वायली घ्यायचं आपल्या दोघांचं. वायली राहू म्हणजे कसं आहे आपला संसार सुरळीत लागण. मी आयुष्यभर यांचा संसार करायला मोकळी नाही. एकीला लागतोय मेकअप आणि एकीला लागतोय नवरा. खरं पण खरं नाही, खरंच आहे माझं. मला माहित नाही एवढा गहू एकटीने भरलाय, निम्म्याचे वर्ग भरीत आलाय. आज एवढ्या अडचण राहिलं तर एक बी नाही भरायला. ती तिकडे मेकअप करीत बसली आणि ही इकडे नवरा घेऊन बसली. अगं येतील त्या कुठं जायच्या? मला ते सांगू नका. मला वायली पाहिजे. व्हायली पाहिजे. आपल्याला राहायचं रे बाबा यांच्यात. तुम्ही तुमचं बघा. अरे भाऊ आपण नाही व्हायली ना निघू शकत हो. वायली नाही निघू शकत. नाही नाही मी सोडून देत असते तुम्हाला. मला हा कमून तुम्हाला बायको लागत असेल ना तर वायली निघायची. मी आता गुढी सांगा. राहिला आता बायको लागत असली तर व्हायली म्हणजे कसं असं कसं काय? मी काम करणार नाही. चालन का तुम्हाला? अगं मला ते प्यारी आहेत मग दोन्ही भाऊ भाऊ. तू प्यारीची आहेस हो. बायकोच नाही म्हणलं ना, तुम्हाला ते जास्त प्यारी येतं. बायको कायची प्यारी आहे? तुम्हाला बायका काय भेटत्यान? तुम्हाला काय चालता चालता भेटत्यान? काय बोलतीस राव? काय बोलतीस म्हणजे? मला माहित आवर. नाही. मी ते काम आता मी ते. काम करत नसते. हा? काम केलं खड्ड्यात. आपण काम करत नसतो. बरं मी काय म्हणतो तुला आजचे दिवस कर काम. हो मी विचार करतो. हा कर काम. आजच्या दिवसच कर ना. हा आजच्या दिवसच कर कर. हा जर का विचार नाही ना केला बाबा सोडून देत अरे असते चांगला तुला. विचार करतो भाऊ कर काम. मला जर आज विचार करून सांगितलं नाही मी सोडून देत असेल निघून जाते अरे भाऊ, काम साहेबाच्या कर घरी. ना भाऊ काम कर. काम कर. आयुष्यभर काम करायला लावलंय बाबांनी मला तसं आणलंय तसं. खोललं का टोपण? टोपण खोला ना. वॅसलीन लावायचं बघा. थंडीनं कसं अंग काळ पडले. होतं ना लय राहते भाऊ. उपसायचं की अरे त्यावेळी मग खालीच गेलं. काय तुम्ही करता ते? मला ना मोठा 500 वाला डब्बा ना. 500 वाला हा हा बारीक झाला ना. हा बर बर असतोच. तुम्ही सर्व बाहेरच काढले हे जर बरं ऐका ना. किती अंग काळं पडले तो पाय बरं. हा ना शेतात काम करायला लागते मला. मेकअप केलं चांगलं झालं. हा आपण पार्लरला जायचं का? काय जायचं? म्हणून मी काय म्हणते वाईला राहू आपण. मग मी अशी नटते ना रोज. वाईल राहते. अगं वाईल निघून काय करते जी एकत्र मजा आहे ना ती वाईल निघाल्या नाही राहणार. मग तुला सारखे काम करावं लागते. मला काय करायचं? दोन जावाय जेव्हा घे मजा करू तू. हा मी नाही का दोन नाही मला नाही नटायला भेटत नाही मला. राहिले पाय. तुम्ही नका लावू, माझी स्किन खराब होती. अगं तुला दिसत नाही ना ये स्किन खराब होती माझी. काय झालंय खालून? शी. धरा. लय लाल पोळी झाली का? हो इकडं पाहू. इकडे झालं असं काय झालं नेमकं? काय झालंय? काय लय लाल लाल झालं का? हा उन्हात मी काल गहू काढला ना हा. त्याच्यामुळं. तुला म्हणलं होतं जाऊ नको. काय करतील त्यांची ते तुला काय करायचं? मग राहायचं का नाही वाईलं? मला एक काम जमत नाही. सांगा तुम्ही लग्नाच्या आधी किती म्हणला मी तुम्हाला बघ घराच्या बाहेर नाही काढणार. आणि ना छान दिसते ना वाज. लेवल करून दे परत जायला. मग चला ना जाऊया. संध्याकाळी जाऊ संध्याकाळी. तुम्ही वाईलं राहणार आहे मी स्वयंपाकाला बी लागले काय? जाऊ द्या. मी स्वयंपाक करायचं रात्रंदिवस. ती काय करते? तो नाही करायचा. त्या स्वयंपाकाला बी लागले काय त्यावेळी तुला फोन येईल मी तुला यायचं. अयो पोट दुखते काय असं म्हणणार अचानक मी म्हणणार. कळलं का? हा बरं मी काय म्हणतो तू म्हणते ना व्हायला राहायचं तर मी विचार करतो. आमचा बाबा चांगला विचार आहे काय किरकोळ गोष्टीवर निष्कारण तू म्हणते व्हायला राहायचं. हे गोष्ट तुम्हाला किरकोळ वाटते का? मला वाईलं राहायचं आहे आणि मला वाईलं पाहिजे तरच मी राहणार आहे. नाहीतर मी माझ्या आईकडे चालले निघून. मला घालून ये तिकडे आईकडे जाऊ. आई बाप्पा का जाऊन तुला तिकडे दिवस जातील का? आणि असं तर इथं 2 वर्ष राहून कुठं दिवस गेल्यात आणि कुठं पाळणं हलणार आहे? नाही काय झालं माहितीये का आपल्या घरी ना गर्दी जास्त झाली. पोरं सोरं जास्त आहे. जर आपण उठावा तर पोरं जागे होत्या. कोण खोक खोक करतं तिकडून म्हातारा राहत्या. हे असलं पंचायत बोलणं तुमच्यापाशी ठेवा. तुम्ही बाकीच काय कांडूक. मला वाईलं राहायचं आहे. पोराचं नंतर बघू वाईलं राहिल्यावर.
डायरेक्ट हातच धरा डायरेक्ट विचार करू काहीतरी त्याचे समज. काय हो काय चाललंय तुमचं? कधीचे झाले मी इथं येऊन बसले. अगं बेल्ट निघलाय त्यो. हा मग तुम्हाला बायको दिसाना झाली का काय? ऐ राहू दे बोई, बोल तू काय काम हा, आहे? बोला माझ्याशी. ते राहून दे, ते काम कधी पण करता येईल. जरा बायकोला वेळ द्यायचा असतो. आता दिवस रात्र तुझ्या जवळ बसू का? काम देऊ सोडून रानातले. त्याला कधी पण टाइम देता येईल. बायकोला टाइम द्या ना जरा. त्या ट्रॅक्टरच्या बेल्ट सारखंच झालंय. ते बेल्ट कसं गरगर फिरतो तसं लग्न झाल्यापासून आहे ना त्या बेल्ट सारखं तुम्हाला गरगर फिरू राहिली. तसंच झालंय. गप्प बसा. मला असं वाटतंय ना तुमचं ना माझ्यावर आता प्रेमच नाही राहिलेलं. तुम्ही ना आता तुमचं सगळं घरच्यांचं ऐकायला लागले. मला हे कळून आले. अगं बाकीचे नवरे बघा किती जीव लावतात त्यांच्या बायकाला, रोज घेऊन फिरतात, आणि तुम्ही तिथं ट्रॅक्टर मध्ये घुसलेत. अगं आता शेतीचे काम ट्रॅक्टरचे काम मलाच बघावं लागते ते. हा हेच बघा तुम्ही. त्यांना हेच दोघाला- बघत त्यांना- बघत वर जा तुम्ही आणि मला सोडा इथं खाली. अगं त्यांना दोघाला नाही जमत ट्रॅक्टर चालवायला. त्यांना खायला जमतं का? हा बडबड करायला जमतं का? हा अगं बाकीचे सगळे रानातले ते काम करतात. हम्म. का फवारणी असू द्या, खत टाकायचं असू द्या, खुरपणी ते बायांकडून करून घेतात. मी ड्रायव्हर आहे म्हणून मी हे काम करतो. अहो काहीतरी वाटून द्या. हा ते तुमचे भाऊ बघा कसे त्यांच्या बायकांना टाइम देतात, आणि त्यात त्यांच्या बायका पण आरामात अशा बसतात आणि मला काम सांगतात, हे कर ना ते कर ना. एवढं पण त्यांना दिसत नाही किती मॉडेल आहे, ते पण नाही दिसत त्यांना. अगं सगळ्यांनी सारखे काम करायचे, वाटून घ्यायचे काम, कशाला भांडायचं? हं? हा तेच करू. कधी तुम्ही माझी साईड घेऊच नका. मला माहिती ना तुम्हाला मी आता आवडतच नाहीये. तुला कामाच लोड आलाय का? मला कामाचा लोड नाही आला. मग मला सांग, मी करतो. हे बघा मला काही माहित नाही. मला ना घरचे सगळे काम सांगतात आणि मला ना इज्जतच देत नाही तुमच्या घरात कोण. मग काय करायचं? आपण ना वाहिले राहू. ऐक ऐक, हे नाही जमणार हा. तुम्हाला काही सांग काम, मी तुझे साड्या पातळ धुवायला तयार आहे, पण हिवायला अजिबात नाही जमणार. नाही हो. नाही, नाही. तुम्ही माझं नवरा आहे ना, अगं. प्लीज माझ्यासाठी आपण तुला- वाहिलं राहू. ऐक ऐक, माझं ऐकून घे. तू आत्ता आली, पण आम्ही तिघं भाऊ लहानपणापासून एकत्र खेळलेलो आहे, वाढलेलो आहे. आमच्यात कधी भांडणं झाले नाही, आणि जरी भांडणं झाले ना आम्ही अशी भांडणं करतो 10 मिनिटात गोड व्हायचो. हो का? हा. मग लग्न करून मला काही इथं झक मारायला आणली का? त्यांच्या सोबतच राहायचं ना. अगं आमच्या तिघांचा विचार लय भारी आहे, जुळतो. आमचा एकमेकांबद्दल प्रेम आहे. हा, आम्ही कधी कामावरून भांडलो नाही, कशावरून भांडलो नाही, माहितीये का? बरं ठीक आणि आहे. तू भांडणं नको आमच्या घरात. हा चालेल, मी चालले माहेरी. पुढं माहेरी चालले मी. अगं करा तुम्ही दुसरी बायको, मी चालले ऐक माहेरी. ऐक ऐक, हे बघ, माझा एकट्याचा निर्णय मी देऊ शकत नाही तुला. मी काही बोलू शकत नाही. मी त्यांना दोघांना विचारतो, त्यांचं काय म्हणणं आहे बघतो, आणि मग मी तुला सांगतो. विचारायचं नाही, मग? डायरेक्ट भांडायचं. बरं बघतो. भांडायचं. अगं ठीक आहे ना, बघतो मी. जर तुम्ही भांडलं नाही तर मी लगेच बॅग घेऊन, बॅग रेडीच ठेवणार, लगेच मी माहेरी निघणार माझ्या. हा विचारतो मी त्यांना, तू थोडं शांत बस. हा चला, हे ट्रॅक्टर सोड, पहिलं त्यांना विचारा. चला म्हंटल ना. चला. ते राहिलं ना तसंच. राहून द्या. सोड, हात सोड. नाही अरे बायकोने काय डोकं पिकवलं मावलं. आता या भावाचा आमचा ते काय चांगला विचार. आता फुकाट घर फुटायचं काम झालं आता हे. हां काय करावं आता? हे कुठे जाऊन बसले काय माहिती. काय रे, कुठे घालता? अयो काय नाही निवांत बसला. काय डोक्याला ताण राहिले? काय झालं? काय रानातून आलो, हा घरी आलो, जेवण करावं म्हणलं. होतोय वहिनी मग डायरेक्ट आले मला म्हणा मला वायली जेवण घ्यायचे मग. काय वायली म्हणजे वहिनी तसं म्हणल्या का? डायरेक्ट बोलली मला, आयला मला काही कळणार. राहायचंच नाही म्हणते डायरेक्ट. यांच्या दोघींचा विचार झाला काय करू? मला माझी बायको म्हणली वायली राहायचं म्हणे, एकत्र नाही राहायचं. मला लय काम सांगत येत. तवरही म्हणली का? हा तुला कुठे भेटली तू बायको? ते बेल्ट निघाला होता ट्रॅक्टरचा, हा तिथं भेटली होती. हा का? काय दादा, मला हे बघ, मला वायली नाही राहायचं. काय सांगू, अरे आपण लहानपणापासून एकत्र वाढलोय, खेळलोय, एकत्र विचार, आपला चांगला विचार. आपण कधी भांडणं केले का? भांडण नाही केली आणि आपण. हे बायका आपल्या वेगळं करून राहिल्या. बरोबर आहे. ते आता काय आहे ते बरं बाबा. लय आपण टेन्शन आलंय मला. तिघ भाऊ एका विचारानं होतो. अरे, बस काय रे, कुठे घालता? हा? कुठे घालता? कुठं नाही तर तू घरून आला आता. घर बसाल तुला. बस नाही का, बस ना. झालं पाणी भरायचं तो. हा, पाणी भरायचं झालं. काय म्हणतो? काय चाललंय? काय काय नाही काय नाही. हा, कमून काढतो मग तू? त्याला आला आठव थोडसा. हा, त्याच्या बायको त्याला ताण दिला. होय. त्याच्या बायको ती एकत्र नाही राहायचं, वायली मागती. हा, आणि मावली मग ती वायली.
मग येतेच म्हणते मग काय हा वायली वायली निघायचं म्हणते ती म्हणजे तिघींचा विचार झाला काय हा अरे बापरे अरे ती काय झालं मग आहे ना गहू पांगीत होती ती बर हा वाळू घालीत होती हा मी गेलो मग नेमकंच तिथं ती म्हणली मी एवढं काम करते मी तेवढं काम करते मरणाची मी काम करते कोणी अजिबात हात लावित नाही घरातल्या कामाला बाहेर शेतीच्या कामाला कोणी हात लावित नाही आणि आपण लगेच वाहिली निघू म्हणलं, नाही भाऊ आपल्याला जमणार नाही म्हणलं विचार करतो तोंडात मारला माणूस नाही राहिला तिघींचा विचार झालाय वायली राहायचा आता काय करायचं आपण कधी वेगळं राहू शकतो का नाही आपण नाही तिघ वेगळे राहू हे बघा तुम्हाला सांगू का हा. आता आपण आतापर्यंत एवढा मोठा परपंच केला आणि जर तुम्हाला सांगतो वायली जर निघालं वाटूळच तर आपल्या परपंचात वाटोळ होणार आहे. बरोबर आहे काय मत आहे म्हणतो बरोबर आहे हा आपण तिघ एकत्र आहे म्हणून इथपर्यंत चाललंय आज आपल्या गावात नाव आहे हा आज हे गावात म्हणत्या आईला काय बा सका पाटलाचे पोरं हा. काय एका जीवन राहते मग बरं का? गावात बरोबर. एक जरी घर आहे का एक तरी घर आहे का आपल्या गावात का भाऊ एकत्र आहेत हा नाही. पहिलं घर असत आपण- तिघ हा, भाऊ बस. एकत्र आहेत एकत्र आहे. आपला विचार आहे म्हणून आपण एकत्र आहे मग काय राव या सरपंच ए, राम 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 सरपंच बसा गाडी. नाही, नाही, उभा राहा. नाही काय नाही. बस बस तुला घे. काय नाही एक विचार तुम्ही नाही तर एक विचारायची बरं का अख्ख्या गावामध्ये तुमचं एकच घर असं आहे की एकत्र आहे अन्यथा सगळे घर विभक्त झाले पण विभक्त झालेली प्रगती होत नाही तुम्हाला एक सांगू का सहकारी साखर कारखाने असो किंवा सहकारी बँका असो किती चांगल्या पद्धतीने चालू आहेत हे एकजुटीने जे होतं म्हणजे हे पाच्याने जी अशी बुक्की बसते ते असं करून बसणार आहे का तसा तुमचा तिघांचं काम तिघांचं हे आता हा ट्रॅक्टर चालवतो तुम्ही शेतीतला बघताय हा शेतीतला बघताय आणि सगळी म्हणजे अख्ख्या गावामध्ये प्रगती तुमची जास्त आहे ना आम्हाला मजूर लावायची गरज नाही मजूर लावायची गरज नाही हा? सण काम करतोय आणि मी आता ऐकलंय मी लांबून ऐकत होतो आता म्हणून मग येऊन बसतो मला काम आहे तर तुमच्या बायका काय वेगळं मागतायत ना हा तुमचे वडील सांगून गेलेत तुम्हाला हा. मला माहिती आहे वेगळं नका राहू हा तुमचे पोरं सुद्धा एकत्रच राहिले पाहिजेत मी तर या मताचा आहे तर काय करा बायकांचं नका ऐकू मी ऐकलंय तुमचं प्रत्येकाची बायको आहे ना वेगवेगळं मागते ना तुम्हाला मागते का नाही हा मग मागते ना मग तुला रे मागती तुला रे हा. एक काम करा आता तुम्ही काय करा माहितीये का हा निर्णय घेऊच नका नाही नाही हा. आलं का लक्षात हे चांगला निर्णय नाही आहे तुमचा ऐ, ती काय सुटली ए, अरे वे, ते- पळ, 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 काय बांधणार? अरे ती मका घर बांधतो ना अरे नको ना काय अरे मका गहू काय? खाईल गहू खाईल वय पळ, पळला हे भाऊ बायाला बोंबलत बरं का माय ती खाल्ले असते ना गहू धरली हा? धरली काय धरली धरली का हा हा. बघा बरं मग बरं मी काय म्हणतो माझं म्हणणं ऐका बोला. मला असं वाटतं बरं का मागताना ऐकताल का तुम्ही मग हा सरपंच तुमचं नाही ऐकायचं ऐकायचं बरंच आहे. हा एक काम करा हा. तुमच्या बायकांना हा. मग त्याला पण सांगा बरं का तो ऐकतो त्यांना- आमचं हा, त्या वेगळं मागतायत ना हा. तर त्यांना म्हणायचं आम्हाला तिघांना वेगळं नाही राहायचं बरं का तुम्हाला तिघींना राहायचं राहा हा माझं बरं का? म्हणावं लागेल हा. आणि तुम्ही ना म्हणावं आम्ही हाताने तुकडे करून खातो हा आमचा म्हातारा आम्हाला सांगून गेले वेगळं राहायचं नाही ते बरोबर. प्रगती खुंटते हा बरोबर. त्या तिघींना सांगायचं तुम्हाला राहायचं जरा हा नाही तर माहेरी निघून जा म्हणायचं हा मग पण ठीक आहे. आम्ही काय वेगळे राहणार नाही नाही जाऊ द्या काढून सरपंच लय जीव आहे आमच्या तिघा भावातलं जीव मला आहे माहिती आहे आमच्या. ऐक नाही मला माहिती आहे ना किती जीव आहे हा. तुमचा सरपंच आमचं चुकलंच हा आम्हाला नाही वाईटलं राहायचं तुम्ही कधी आले इकडं आम्ही आता अरे हा आम्ही तुमचं बोलणं ऐकलं नाही का म्हणजे आम्हाला नाही वाईली राहायचं ओ माझं चुकलं नाही नाही वाहिले राहा नको नको हा आम्ही तिघा भाऊ नाही एकत्र राहतो नाही यांना वेगळंच काढून द्या आता हा सरपंच साहेब खरंच चुकलो आम्ही माझं लय मोठं चुकलं तर काय झालं आम्हाला माफ करा आम्ही वाटलं तिघा भाऊ ना हाताने स्वयंपाक करू खाऊ पण आम्ही अलग निघणार नाही तुम्हाला राहायचं तर राहा नाही तर आई बापाकडे निघून जा नाही नाही हो. तुम्ही एक काम करता का आयुष्यात कधी भांडायचं नाही, नाही, नाही नाही. नवऱ्या बरोबर नाही आणि जावा जावाचही नाही, नाही नाही. तुम्हाला माहिती ना एकजुटीने जे होतं ना एक मुठीने जे होतं ना एक मुठीने विकास हा तसा हे वेगळं राहून काय होणार नाही हा सरपंच साहेब कळलं आम्हाला आणि कसं आहे, एखाद्या वेळेस आम्ही आजारी पडली माझा नवरा आजारी पडला हा. तर एकमेकाला मदत करतात जाव आहे ती माझ्या दुसरं कोणी येणार आहे का जाऊ नाही. हा अजिबात भांडण करायचं नाही आता लोक आहेत ना विभक्त जे झालते ना आता भाऊ भाऊ जावा जावा ते परत सरपंच मा डोकं अजून असं हा. आहे मला धरणावर पाणी आणायचं शेतीला असं ना 2 कोटी रुपयाचं असं ना पाहिलं का काय विचार आहे आणि यायला काय कळत या बायला हा असं म्हणलं ना सरपंच चुकलं म्हणा चुकलं हा सॉरी हा. पण माझं एक म्हणणं आहे हा की ह्या दोघी जणी ना नुसतं मेकअप करत बसतात हे कामच नाही करत काहीच अरे समजून न्यायचं आता- चालूच राहतंय थोरली हा, मग नाही अरे नाही.
आता तुम्ही ना टेन्शन नका घेऊ, आम्ही दोघी पण काम करू. हो, कसं तुम्हाला- आपण तिघींनी सोबत काम केलं तर याला म्हणजे पटकनी आणखीच पण विकास होईल. होईल तुमचा. पटकनी पण हा? काम होईल आणि आपण खुश खुश पण राहू आणि सगळे मस्त फिरायला वगैरे जात जाऊ. आणि सगळे कुठे फिरायला जायचं म्हणलं सगळे गोळ्या वेळेने जात हो. जा. चालेल, आनंद वाटला तुमचे विचार बघून. बरोबर तुम्ही ऐकले हा? नाही. गाय सुटली होती गाय बांधायला गेलाय हा, तू सांग तुझ्या नवऱ्याला. हा मी हा. सांगते, मीच त्यांना टेन्शन दिलं. हम्म. आणि आणि असं टेन्शन द्यायचं आणि आम्हाला. परत जर म्हणल्या तर तुम्ही हाताने थापून घ्यायचं. चला काय करायचे चहा पिऊन जावा ना. बरोबर. चला, बरं, चला. चला. आम्ही तुमचा नाश्ता वगैरे बनवतो. बर बर बर, चला. या सरपंच आनंद वाटला बरं का.